1 वाटी मी मैदा घेतला, क्रश केला ओवा टाकणे। हाय हॅलो फ्रेंड्स, नॉईस मराठी ब्लॉगमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे। आजचा दिवस तुम्हाला सर्वांना आरोग्यदायी आशीर्वादाचा शीस येशूच्या चरणी प्रार्थना। गुड मॉर्निंग, प्रेज द लॉर्ड, संडे स्पेशल तुम्हाला न्यू रेसिपी खारी कशी बनवायची तुम्हाला दाखवते। मैद्यामध्ये मीठ मी 1 चमचा टाकलं, त्याच्यामध्ये मैद्यामध्ये आपण तेल टाकायचं। आता आपल्या खारी बनवायची, त्याच्यामध्ये तेल टाकायचं, आपलं पीठ मळायचं, त्याच्यामध्ये सगळं एकजीव करायचं। हातामध्ये अशी मूठ झाली पाहिजे, समजून घ्यायचं आपलं पीठ व्यवस्थित झालेले कुरकुरीत होऊन त्याच्याने आपले खारी। आता थोडं थोडं करून त्याच्यामध्ये पाणी टाकायचं आणि गोळा बनवायचा असा। मळून पीठ टाकून जेवढं चांगलं मैद्याचं पीठ मळून घसा घसा तेवढं आपल्या खाऱ्या चांगल्या बन आणि त्याला पातळ लाटायचे असे लाटून या आपल्याला लाटलेली। जसं पाणी तुम्हाला कसं सेट तुम्ही द्या, लांबला लाटू शकता किंवा गोल पण लाटू शकता तुम्ही, जोड पातळ चांगलं किंवा जाड। आता मी याला तेल लावतो, कोण तूप लावतं, मी तेल लावते। त्याच्यात टाकू पण परत इकडनं पण पलटू कोरं पीठ टाकलं तसं। याच्यावर आपल्याला परत आपण पीठ टाकायचं, तसं परत तेलाच हात लावायचं आणि त्याच्यावर परत पीठ टाकायचं। अशा खड्या करायच्या। सारखं असं परत लाटायचं, परत आपण आपल्याला जसं पाहिजे तसं शेप देऊ शकते, लांब किंवा गोल। परत आपलं तेच तेल लावून घ्यायचं, इकडनं पीठ टाकायचं, सेम प्रोसेसर मग अशी केली तशीच प्रोसेसर आहे। आणि आपलं हे त्याच्यावर तेल लावा आपण थोडंसं पीठ, आणि आता हे पण इकडनं इथं मी तेल नाही लावलं, इकडं पीठ टाकलं आहे। आणि आता हे पॅक करू आपण तसंच। हे अशाच आपल्याला लाटायचं। आता हे अशा पण चाकूच्या साईने आपण असे कट करायचे, जसं पाहिजे तसं शेप आपण हे करू शकतो। तुम्हाला आता मी तळून दाखवते। हे तेल तापायला ठेवलेलं मी, आता पहिले कापलेले त्याच्यामध्ये एक सोडून लो टू फ्लेमवर हे करते। मी छोट्यासच केला, फर्स्ट टाइम केला, आणि बघा आपल्या याला कशी तयार आलेली खारीला।
तेल मीठ करते. बघा आपले लेअर आलेले आणि छोटे छोटे केलेली याला खारी, छोटी छोटी खारी केलेली बघा. आता तुम्हाला आता सगळं मी तळून दाखवते. आता मी याला तेल लावते सगळ्या बाजूने. 2 लाटून घेतले मी आणि आता ती दुसरी एक पद्धत तुम्हाला दाखवते. एक पहिली पद्धत दाखवली, आता ही दुसरी पद्धत आपण करू. इथे साईडला पॉपकॉर्न आवाज येत असेल तुम्हाला, खट 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 खट. हे आवाज येतो. मम्मा डान्स. हे डान्स. त्याला तेल लावायचं आणि असं हे करायचं, टाकायचं सही करणं आणि एक बाजू घ्यायची. परत त्याला तेलाचा हात द्यायचा आणि परत असं टाकायचं. एक झाली ना एक बाजू, तशी दुसरी बाजू त्याला परत असं हे करून मोडपून घेऊ. तेल लावू, असं पीठ टाकू. अशी मोडपायची. परत तेलाचा हात मारून त्याला असं हे करू. आता हे झालं. मग आता परत पीठ असं हे करू आणि आता डायरेक्ट हे साईडनी. मग आता परत लाटायचे आपल्याला असं पाहिजे. मम्मा बघा असं तेल हे करायचं त्याला बरोबर. अशी हे होते बघा कशी टोन झाली बघा. तेलाने असं हे करायचं बघा. आपली खारी छोटी छोटी खारी पहिल्यांदाच फर्स्ट टाईम केली. मला कशी वाटते माझी रेसिपी सबस्क्राईब करून लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा. मी केली रेसिपी नक्की करून बघा. सबस्क्राईब करायला विसरू नका. चला आता डोनट बनवू आपण. मी मैदा सांगून घेतलेला आणि आता विलायची टाकली त्याच्यामुळे कुठून सोबत आहे पिठी साखर टाकते मी. सगळं एक चेक करायचं. ऑइल किंवा तूप ॲड करू शकते. आपल्याला बेकिंग पावडर टाकायची. आता त्याच्यामध्ये आपण बेकिंग पावडर टाकू. त्याच्यामध्ये मी आता रवा टाकते. चालेल. हे असं आपल्याला हे पाण्याचे असे इथे असं हे पीठ असं पॅक झालं हाताला असं तसं मस्त असते. ते झालं कुरकुरीत येईल त्याच्याने आपले हे. आणि आता थोडंसं मीठ टाकू पण त्याच्यामध्ये पाणी ॲड करते. दीड चमचा मी पिठी साखर टाकलेली आहे. असं चांगलं मळून घ्यायचं आपल्याला. ते मळून झालं का असं हे मी चांगलं 1 तास हे करून ठेवलं त्याला. आता आपण त्याचे हे करून गोळे आता मी असे छोटे छोटे राहिले गोळे करते. छोटे एकदम लिंबूच्या साईजने तुम्ही करू शकता. मी आता क्रीम रोल करते ते असे आणि त्याला आपण त्याची इथं खारी होते आपली बारीक याच्यावर ठेवली मी. अर्धी झाली एवढी झाली आपली खारी. अर्धी मिनिटं टाकली कमी पडली मला छोटीवाली. आता मोठीवाली टाकली. आता हे होते आणि इकडचं. आणि आता तुम्हाला एक आहे पोर्शनचं. आता हे आपण हे करायचं. आता
हे आपण याच्या साहाय्याने पण क्रीम रोल करू शकते. तसे मी तर फ्रीजरमध्ये ठेवले ते हे असे रोलर हे बनवलेले डोनट म्हणता येईल आपण किंवा रोलर क्रीम रोल. त्याच्यामुळे क्रीम पण टाकायची आपण यात आणि याच्याने करायचे आपण याच्यात असं ठेवू शकते. हे असं हे केलेले वरतून पण करू शकते किंवा खालून पण बघायला असे. आणि मी फ्रीजमध्ये ठेवले ते अर्धा तास. हे तुम्ही बघू शकता कसे झालेले. आणि आता हे पण तळणार आहे आणि त्याच्यामध्ये हे करणार क्रीम भरणार आहे मी आणि डोनट. आता मी याच्यामध्ये सोडते आणि बाकीचे हे ते काढून घेते. फ्रीजमध्ये ठेवलेले हे मोठेवाले मी सोडते तेलामध्ये. आता पहिला एक सोडला, हा दुसरा आणि हे छोटं ते कडकडीत तेल नाही का महत्त्वाची स्टेप. कडकडीत काय तेल झालं त्याच्यामध्ये मंद असं मिडियम गॅसवर हे तळून घ्यायचे. हे असं हे करून आता हे उलटे करते. एक साईड झाली दुसऱ्या साईड. हे आपले क्रीम रोलचे डोनट. डोनट पोरांना पण आवडतं ना काहीतरी वेगळं. तुम्हाला जवळून दाखवते कसे झालेले बघा. ते नंतर आता तुम्हाला काढून दाखवते. तळून झालं ना दाखवते तोरण. बघा आपले क्रीमचे डोनट. आता त्याच्यामध्ये क्रीम भरते मी. त्याच्यामध्ये मिल्क पावडर तूप पिठी साखर टाकलेली मी आणि ते आतमध्ये भरते. मी छोटे केले फर्स्ट टाईमच केलं मी छोटेच केले मी. तुम्हाला माझी रेसिपी आवडली असून कमेंट बॉक्समध्ये सांगा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. हां सबस्क्राईब करा. आमच्या घरी पण तयार आहे. सोबत हे क्रीमचं हे दुसरं रेड कलरचं मी केलेलं आहे. याच्यामध्ये तुम्ही हे करू शकता त्याच्यामध्ये. आणि हे असं आपला रोल क्रीम रोल आणि दुसरा पण असं पण दाखवते तुम्हाला. बघा आपली रेसिपी खारी मी तुम्हाला हे छान अशी झालेली आता बघू शकता. आपले कसे कुरकुरे झाले बघा. आवाज येतो ना. आणि हे सोबत डोनट केले. याला आवडतं म्हणून छोटे मी केली खारी आणि असे डोनट केले क्रीम रोल्स बघा. बघा आपले क्रीमचे डोनट सोबत केले ते राहिलेले पिठाचे. याला आवडतात हे असे क्रीमचे. तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल मला रेसिपी आवडली कमेंट करा. सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. बघा आपले खारे छान असं झालेले आहे. हे क्रीम रोल तुम्हाला दाखवते छान असं. त्याच्यामध्ये बघा क्रीम गोल केलेला क्रीम गोल बघा तुम्ही. आणि हा पण दुसरा छोटे केले फर्स्ट टाईम सगळे त्याच्यामध्ये.